ओला आणि उबेरला विरोध करण्याकरता जय भगवान टॅक्सी महासंघाने आज आझाद मैदानात आंदोलनाचं आयोजन केलं होतं। मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आंदोलनातल्या काही टॅक्सी चालकांनी रस्त्यावरची खासगी वाहनं आणि माध्यमांची वाहनं फोडली। झी मीडियाची गाडी देखील या आंदोलकांनी फोडली। काही फोटोग्राफर्स आणि कॅमेरामनला देखील आंदोलकांनी धक्काबुक्की केली। सीएसटी परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली। त्यानंतर पोलीस कुमक मागवण्यात आली आणि हिंसक आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं। आपल्या मागण्यांकरता शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे। मात्र माध्यमांच्या आणि सर्वसामान्यांच्या गाड्या फोडून या टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा आपला मुजोरपणा जनतेसमोर आणला। एकट्या दुकट्या प्रवाशाला नाडण्याचे धमकावण्याचे प्रकार तर हे टॅक्सी चालक करतातच, मात्र एक संघ येत झुंडीनं दहशत माजवण्याचा हा प्रकार। ओला उबेरला विरोध करण्यासाठी जय भगवान टॅक्सी रिक्षा युनियनच्या वतीने एक आंदोलन केलं होतं आझाद मैदानच्या इथे। आणि त्याच्यानंतर संपल्यानंतर आपण बघू शकता की खासगी गाड्या, वेगवेगळ्या गाड्या ह्या फोडण्यात आल्या। जे आंदोलनामध्ये या इथे सहभागी झाले होते टॅक्सी चालक मालक, त्यांनी हे गाड्या फोडल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही माध्यमांच्या गाड्या देखील फोडण्याचा प्रयत्न केला गेला। विशेष म्हणजे पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। पण परत एकदा ओला उबेरच्या विरोधासाठी रस्त्यावर गाड्या फोडण्याचा प्रकार मुंबईत घडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।